राज्यातील बालमृत्यूचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। 3 वर्षात राज्यात तब्बल 43,296 बालकांचा मृत्यू झालाय। आरोग्य विभागाच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। विविध आजारांमुळे बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। राज्यातील बालमृत्यू कधी थांबणार? बालमृत्यूला जबाबदार कोण? हा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण होतोय। आरोग्य विभागाला जास्तीत जास्त सक्षम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। तुम्ही जर पाहिलं असेल तर या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला एखादा डॉक्टरकडे जायला सुद्धा भीती वाटत होती किंवा तेवढे पैसे खर्च करणे हे त्याला जमत नव्हतं। म्हणून सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे जवळपास 750 या महाराष्ट्रामध्ये आपण स्थापन केलेला आहे। मोफत त्यांच्या ऑपरेशन्स असतील, त्यांना असलेला मग मुख्यमंत्री सहायता निधी असेल, या सगळ्या माध्यमातून आपण त्या आरोग्याची काळजी घेतोय। बालमृत्यूचं प्रमाण वाढू नये यासाठी सरकार वाटेल ते प्रयत्न करेल आणि यासाठी पैसा सुद्धा कुठेही कमी पडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।